सगळी पूजा झाली, नाही म्हणाला हा तरणा-बाण. 10 मिनिटं पुढे चालेल ना गेलं तर, उद्या मी त्रास देणार नाही. माझं नाही वाजत आहे. हां, पूजा छान झाली सगळी. आता पंचारती हातात घेतली, नैवेद्य दिलाय, तरणा-बाण, गोराप पान, पाठीवरती शेंडी रुळती आहे, मस्तकाला कोरीव असणारे त्रिपुंड, कानामध्ये सुंदर भिगबाडी, गळ्यामध्ये दिसणारं यज्ञोपवीत दिसणारं. बऱ्याच वेळेला शरीराचा आणि यज्ञोपवीताचा रंग एकच झालेला असतो, कळतच नाही, पण दिसणारं छान यज्ञोपवीत, अगदी करवत काठी छान सोहळं नेसलेलं आहे. आणि हातामध्ये ती पंचारी घेतली आणि ह्याची आरती सुरू आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देव जय. ची छान झालेली आरती. सावकाश त्याचं फिरणार ते निरांजन पंचारती. त्या प्रकाशामध्ये मातोश्रींचं ते उत्तम दर्शन, त्यांचे पाय, त्यांचं ते वस्त्र, त्यांचे हात, हातातली कंकणं, खांद्यावरती घेतलेला पदर, तिच्या गळ्यामध्ये असणारे ते वेगवेगळे अलंकार, तिच्या मुखकमलावरचा आनंद, सगळं छान म्हटलं तो न्याहाळतोय. आरती करताना कायम लक्षात ठेवा, आरती ही देवतेच्या कमरेखाली गेली नाही पाहिजे आणि मानेच्या वरती गेली नाही पाहिजे. आरती एवढीच फिरवायची असते. आमच्याकडे लोक अर्थच माहिती नाहीत त्याचे काही. कमरेच्या खाली माया आहे म्हणून ती दृष्टीपथात यायला नाही पाहिजे म्हणून कमरेच्या खाली न्यायचं नाही. आणि मानेच्या वरती गेलं तर मुखचंद्र दिसणार नाही ना, अंधार पडेल, म्हणून मानेच्या वरती न्यायचं नाही. म्हणून एवढंच निरांजन फिरवायचं. आणि पूर्वीच्या काळी आरतीच्या वेळेला हे दिवे नव्हते काही, त्यामुळे त्या प्रकाशामध्ये त्या देवाचा एकेका अवयवावरती पडलेला तो प्रकाश डोळ्यामध्ये घट्ट साठवून ठेवायचा, काही जेणेकरून डोळे मिटल्यानंतर तेच दिसेल, अशी त्याच्यातली पद्धत. म्हणून ते निरांजन तेवढं सावकाश फिरवलं जायचं. आमच्याकडे गुरुजी होते, ते असे ते सगळं तेल खालीच आणि वातीच फक्त त्याच्यात राहायच्या. मी त्यांना म्हटलं एकदा, म्हणजे माझ्याबरोबरच होते ते, म्हटलं अहो ते जिलब्या पाडणारे सुद्धा म्हटलं सावकाश फिरवतात, म्हटलं तुम्ही इतकं जोरात फिरवताय म्हटलं. पण निरांजन इतकं छान फिरवायचं. आणि हा खरंच ते निरांजन तसं फिरवतोय, मातोश्रींना अगदी डोळ्यात साठवून घेतोय. जसं याची पूजा व्हावी, त्याची पत्नी, नाव तिचं कौशिकी. आपल्या यजमानांची ही झालेली पूजा, आता यजमानांची पूजा झाल्यानंतर त्यांना जेवायला वाढायचं ना, म्हणून बिचारीने पटकन ताटवाटी घेतली. ताटसुद्धा किती, 5 शेराचं ताट हो, साधं नाही ते सुद्धा. म्हटलं काशाचं, काशाच्या वाट्या, काशाचं ताट, जेवायचं ताट हे 5 शेराचं असलं पाहिजे असं दत्त महाराज सांगतात. हां, मी नाही सांगत, गुरुचरित्रामध्ये आहे, महाराजांनी सांगितलं जेवणाचं ताट 5 शेराचं पाहिजे. बुवा काय बडबडत आहे. याचा उद्देश एकच असतो की जेवताना आपलं बऱ्याच वेळेला ताट गोलगोल फिरत असतं, है ना, फिरत असतं. मग ते फिरू नये याच्यासाठी ताट असं मोठं जडगं असलं की ते फाळणार नाही आणि मग ते धरायची वेळ येणार नाही. धरलं तर सोडता येत नाही, सोडलं तर आहे तिथं जेवण सोडावं लागतं. सगळी गडबड तिथे हो. दत्त महाराजांनी फार विचित्र सगळे नियम लिहून ठेवलेत. त्यामुळे ताटच जडगं असलं म्हणजे हलणारच नाही ना. असं हिने जेवणाचं ताट घेतलं, ह्याला जेवायला वाढावं. आपल्या यजमानांनी मागायच्या अगोदर पदार्थ ताटामध्ये पडलेला असायचा. हवंय का, घेणार का, चालेल का, ही भानगडच नाही. बिचारीने सगळं ताटामध्ये वाढावं. ताटासमोर त्याच्या जेवण चालू उभी आहे. यजमानांचं जेवण झाल्यानंतर आपल्या पत्नीसाठी म्हणून ठेवलेला उच्चिष्टाचा एक घास, आपल्या यजमानांचं
हात धुण्यासाठी पाणी ठेवलेलं, ते हातावरती पाणी घालावं, त्यांचे हात धुवावेत, हे सगळं आता बासनात गेलं आहे हो. पण तुम्हाला सांगू का, हे खरं आहे. म्हणजे आजही आपल्या हाताने आपले हात धुवायचे नसतात, आपल्या हातावरती दुसऱ्यांनी पाणी घालायचं असतं आणि आपण हात धुवायचे असतात, असं खरं शास्त्र आहे. कारण दोन्ही हात खरकटे असतात ना. जेवायला बसल्यानंतर ताटापुढं ठेवलेली दक्षिणासुद्धा खरकट्याच असते ती, त्यामुळे ती खरकटीच उचलायची असते आणि ती नळाखाली हात धुताना पाण्याबरोबर ती धुवायची असते. म्हणून दक्षिणा धातूची असावी, नोट कशी धुणार हो. त्याच्यामध्ये खूप गमती आहेत ह्या सगळ्या गोष्टी. यजमानांचं सर्व आवरल्यानंतर थोडी त्यांना विश्रांती पाहिजे, म्हणून त्यांच्या हांतरुण पांघरुणाची व्यवस्था करून पत्नीने आपल्या स्वामींची व्यवस्था करावी आणि मग बाहेर यावं. त्या ताटात, नवऱ्याच्याच ताटात जेवायला बसली. पूर्वीच्या काळी अशीच पद्धत होती हां, म्हणजे 2-2 ताटं कशाला धुवायला, एकच ताट असू देत असा विचार नव्हता. तेव्हा त्याच ताटामध्ये जेवावं आणि सर्व आवरावं, घरातलं इतर सगळी कामं करावीत. थोडीशी वामकुक्षी करण्याचा विचार करावा. तोपर्यंत नवरा उठायची वेळ झालेली, त्याला काहीतरी दूध वगैरे द्यावं. आणि यजमानांनी संध्याकाळ झाल्यानंतर पांढरा शुभ्र सदरा, करवत काठी धोतर, डोक्याला काळी टोपी, छान आता वैष्णवी आहे, काळामध्ये असणारी ती बिगबाडी छान दिसायला, पायामध्ये पायतण चढवतोय आणि पत्नीने विचारावं किती वाजता येणं होणार. हे बघा, मी एकदा गेलो की किती वाजता येईन मला काही सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्या संध्याकाळचं. असं कसं, तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं जेवायचं. जोपर्यंत घरातली स्त्री हे वाक्य म्हणत होती ना, तोपर्यंत नवरा 7च्या आत घरात येत होता, तोपर्यंत. पण ज्या दिवशी तुझं वाढून ठेवून दिलेलं आहे, आलास की जेव हां, असं ज्या दिवशी ती म्हणायला लागली ना, त्या दिवशी तो रात्री कधी पण यायला लागला. का? तसंही तिचं जेवण झालेलंच आहे. पण आपल्यासाठी बायको जीवाची थांबली आहे हे ज्या नवऱ्याला माहिती असायचं ना, तो हातातली कामं टाकून घरी यायचा. का? माझ्यासाठी ती थांबली हो. प्रेम होतं त्याच्यामध्ये. आता आहे सगळं पुंडलिकवर द्या. हे बघा, मला यायला उशीर होईल, तुम्ही जेवण करून घ्या. असं कसं, तुम्ही आल्यानंतर जेवू हां. बरं बरं असं म्हणून ह्या घरातनं बाहेर पडला. 6चे 7 झाले, 7चे 8 झाले, 8चे 9 झाले. पूर्वीच्या काळी इतक्या वेळ जेवायला थांबायची पद्धत नव्हतीच हो. सूर्यास्ताच्या वेळेलाच जेवायची पद्धत. आपले यजमान आले नाहीत म्हणून वाट बघत तिने ती सगळं, आता दोघंच जेवायला, तिने ते सगळं शिजवून तिथं ठेवलेलं. नवऱ्याची वाट बघत उभी आहे, नवरा आला नाही. संध्याकाळची घरातल्या देवीची निरांजन म्हणा, ते दिवा म्हणा तो लावला, तिची पूजा अर्चा काय करायची ती केली आणि आपल्या नवऱ्याची वाट बघतीये. 10 वाजून गेले हो, 11 वाजून गेले, नवरा आला नाही. बिचारीनी दारावरती म्हणजे त्या उंबऱ्यावरती फुलपात्र उलटं घातलं. भावना असतात. मी बायकोला म्हटलं, मग तू पातीलच घालत जा म्हटलं. फुलपात्र कशाला, पातीलच घाला म्हणजे लगेच नवरा घरी येईल म्हटलं. पण एक भावना असते ती. उलटं नवऱ्याची वाट बघत बिचारी त्या उंबऱ्यावरच बसली. 10चे 11, 11चे 12 वाजले आणि शेवटी नवऱ्याची वाट बघत 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 तिथंच उंबऱ्यावरती झोपली हो. का? आले की मला उठवतील ना, मग आपण जेवण करूया म्हणून बिचारी तशीच. आणि हा जो घरातनं बाहेर पडला, झप झप पावलं टाकत गावातनं बाहेर, गुरुजी नमस्कार, गुरुजी असं म्हणत लोक त्याला साष्टांग दंडवत घातलेत रस्त्यात. हा सुद्धा लोकांचे नमस्कार घेत त्यांना आशीर्वाद देत पुढं चालला आहे. म्हणता म्हणता गाव मागं टाकलं आणि गावाच्या बाहेरचा रस्ता पकडला आहे. गावाच्या बाहेरचा. जसा हे चरित्र ऐकताना आध्यात्मिक पातळीवरती चरित्र ऐका, प्रापंचिक पातळीवरती चरित्र ऐकू नका. कारण दोन्हीच्या कन्सेप्ट खूप वेगळ्या आहेत. चरित्र एकच आहे, पण प्रपंचाकडे लावलं तर त्याच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत, परमार्थाकडे लावल्या तर त्याच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. आणि पारमार्थिक दृष्टिकोनातनं हे चरित्र ऐका. हा गावाच्या बाहेर पडला आणि जसा बाहेर गेला तुम्हाला सांगतो, उंच माडी, त्या माडीच्या तिथं
खालीच कोणीतरी त्याच्या हातावरती गजरा चढवला. माडी चढून वरती आला, पायातली पायताणं बाहेर ठेवली आहेत. आतमध्ये गेला, म्हटलं हिरवे निळे सगळे पिवळे असे छान पडदे सुटलेत, वेगवेगळ्या रंगाचे दिवेत, छान तिथं लोड आहे, तक्के आहेत, गाद्या गिरद्या आहेत. त्याला टेकून बसला, छान त्या हाताला गुंडाळलेल्याचा वास घेतोय. एवढ्यात कोणी एक ललना त्याच्यासमोर यावी. तिच्या हातात असणारे ते चांदीचं पात्र, त्याच्यात असणारे ते विडे, त्याच्यातला एक विडा ह्याच्या मुखामध्ये तिने भरवावा. आणि तिच्या हातातनं मिळाला तो विडा. अरे वा, काय त्याचा सुगंध, काय त्याचा स्वाद. यांनी आपल्या मुखामध्ये तो चरवण करायला घेतला. इकडं तंबोरे लागलेले, तबले लागलेले, पखवाज लागलेले, सारंगी लागलेली, आणि त्याच्यामध्ये तिचं ते छान चाललेलं नृत्य. ये मौसम है रंगीन शाम, कसम से लुटा दो मोहब्बत के जाम. ही पण भैरवीच आहे. तिचं ते चाललंय. बसले मी होते रंग महाली, आरसे लावून चार, अन हरी माझ्या मंदिर कधी तुम्ही याल. पाहुणेसा नाथांनी लिहिलेली गवळण आहे बरं काही. तिचं ते चाललंय. तिचे ती वेशभूषा, तिची ती नेत्रपल्लवी, त्याची हातवारे, हा येडा झाला तिला बघण्यात. अहो ते पान खाता खाता म्हटलं ते गिळायचं विसरला. त्या तोंडातनं मीटर गेज ब्रॉडगेज लाईनी धावतायत. ती मध्येच येते. म्हटलं ह्याच्या अगदी त्याचा मदनाचा बाण याच्या हृदयात घुसतोय. हार्ट अटॅक येतो की काय अशी अवस्था. श्वास वरचा वरती खालचा खाली तिला बघण्यामध्ये रंगून गेला. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला. तुम्हाला सांगतो नाच गाणं संपलं. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तो त्याच्या स्थितीमध्येच नव्हता. त्याची वस्त्र इतरत्र कुठंतरी पडलेली होती. लाज वाटली त्याला पहाटे. अरे अरे हे काय. पटकन उठला, आपली वस्त्र अंगावरती चढवली, घराकडे निघाला. झप 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 घरी येतोय. येऊन बघतो तर बायको दाराशी झोपलेली. जागं नाही केलं. घरात गेला, स्वतःचीच लाज वाटते. घरात गेला, पटकन विहिरीवरती गेला, अंगावरती 2 कळशा ओतून घेतल्या, वस्त्र बदलली, देवीसमोर येऊन बसला आणि पूजा करायची म्हणून घंटेचा आवाज झाला. तेव्हा ह्याला जाग आली. हो, ह्याला जाग आली. बाई मेलं, काय मेली, काय झोप लागली मला. हे कधी आले असतील रात्री. आणि बिचारे मी जेवले नाही म्हणून जेवले पण नाही. सगळं अन्न तसंच आहे. काय म्हणावं आहे ना. मला जाग नाही काढायची, मला उठवायचं नाही का. असं त्यांनी घरात येणं बरोबर आहे का. अहो माझा विचार तरी करायचा तुम्ही. मी तुमच्यासाठी. तिच्या मनामध्ये हे कोलाहल, पण काय बोलणार ना. पटकन गेली, स्वतःनी 2 कळशा अंगावर घेतल्या, पटकन शुचिरभूत झाली. नवऱ्याला पूजा झाल्यानंतर फुलं लागतात ना पूजेला. पटकन बागेत गेली, फुलं खुडावीत, नैवेद्याची तयारी करा, ही करा, ती करा, सगळी तयारी करून देते. आणि नवऱ्याची क्षमा याचना करते. महाराज अहो मला झोप लागून गेली, पण मला क्षमा करा, मी तुमच्यासाठी थांबले होते. अहो कशाला थांबायचं. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का मला यायला उशीर होतो. नाही, तुम्ही आल्याशिवाय कसं जेवणार ना म्हणून. आणि मी जेवलो नाही म्हणून म्हटलं तुम्ही पण जेवला नाहीत ना. बघा सगळं अन्न राहिलं का नाही तसं. काय बोलणार हो. नवऱ्याची पूजा झाली, दुपारची नैवेद्य झाला, नवरा जेवला. संध्याकाळ झाल्यानंतर नवऱ्याने कपडे चढवले आणि पुन्हा तिकडं पुन्हा दुसऱ्याशी बायको अशीच दारात उभी असली आहे. परपंचातली बाई असती तर दारात बसली नसती, बटाटे एवढे डोळे करून बसली असती. प्रपंचातली बाई. नवरा 10 मिनटं उशिरा झाली ती लगेच बाई विचारते कुठे गेला होता आता. हां, हे प्रपंचातली बाई. परमार्थातली बाई हे विचारणार नाही का. पती हाच परमेश्वर. मी परमार्थ सांगतो तुम्हाला. पती हाच परमेश्वर, दुसरा परमेश्वरच नाही. 1 दिवस 2 दिवस नाही, 25 वर्ष चाललं आहे. 25 वर्ष. नवऱ्याला कधी विचारलं नाही तुम्हाला याला उशीर का होतो. कधी विचारलं नाही. तुम्हाला एवढा त्रास का होतो विचारलं नाही कधी. या सगळ्याचा परिणाम भरतखंडी वाढला विप्रथोर. भरतखंडी वाढला विप्र एक. भरतखंडी वाढला विप्र एक.
नाव त्याचे जाणते कौशिकास, नाव त्याचे कौशिक जाणे लोक. भरतखंडी, या भरतखंडामध्ये झालेला एक विप्र, नाव त्याचं कौशिक, त्याच्या बायकोचं नाव कौशिकी. हा कौशिक ती कौशिकी, हे कौशिकी नाव मी दिलेलं आहे. म्हणजे चरित्रामध्ये तिचं नाव दिलेलं नाहीये, त्याचं नाव दिलेलं आहे पण तिचं नाव दिलेलं नाही. पण चरित्र सांगण्यासाठी म्हणून पात्राला नाव द्यायला लागतं, म्हणून याचं नाव कौशिक म्हणून तिचं नाव कौशिकी असं मी दिलेलं नाव आहे. टेंबे स्वामी महाराजांनी त्या तिचं नाव दिलेलं नाही, हे चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, मी लिहिलेलं नाही. म्हणता म्हणता हा मंत्र इतके सुंदर सिद्ध मंत्र आहेत त्याचे, पण सिद्ध मंत्र असण्याचा परिणाम लोकांकडे पूजेला गेल्यानंतर लोकांना त्या पूजेचा परिणाम दिसायचा. त्यामुळे 2-2, 3-3 वर्षाची वेटिंग लिस्ट याच्याकडे असायची, तुम्ही आमच्याकडे पूजेला या. पण कालांतराने व्हायला लागलं, तोंडातले दात पडले आणि दात पडल्यानंतर शरीराला अकाली वृद्धत्व आलं, अन्न पचेना. या सगळ्याचा परिणाम अन्न पचेना, ते तसं शरीरात जायला लागल्यामुळे ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने बाहेर पडायला लागलं. अंगाला काय म्हणतात त्याला पुरळ यायला लागले, त्याच्यातनं घाण व्हायला यायला लागली, मंत्र स्वच्छ येईनात, लोकांना परिणाम दिसेनात, अंग दुर्गंधीने भरायला लागला. लोकांनी बोलवायचं बंद केलं, पण तरी याचं तिकडं जाणं काही थांबलं नाही. हा दररोज संध्याकाळ झाली की तिकडं निघायचा आणि बायकोनी कधी विचारलं नाही कुठं चाललाय, जरा मला पण घेऊन चाला ना, असं कधी विचारलंच नाही. हो, विचारलंच नाही. ह्याचा कार्यक्रम चाललाय, ती तिचा कार्यक्रम करते. पतीची सेवा करणं हीच परमेश्वराची सेवा करणं, बस एवढंच तिला माहिती आहे. आणि तोही सेवाच करतोय, पण तो स्वतःची सेवा करतोय, ती त्याची सेवा करते. म्हणता म्हणता वार्धक्याने ग्रासलेला त्याचा देह दिसायला लागला, अंगातनं घाण यायला लागली. आणि जिच्याकडे हा जात होता, म्हटलं तिने लक्षात ठेवा, स्त्री वेगळी, नायकिणी वेगळी, वेश्या वेगळी, या सगळ्या वेगवेगळ्या आहेत, सगळ्या वेगळ्या आहेत. हा त्या नायकिणीकडे जायचा आणि त्या नायकिणीने आता याच्या देहाची ही अवस्था पाहिल्यानंतर त्याला टाळायला सुरुवात केली. हो, येऊ नकोस, टाळायला सुरुवात केली. पण हा तिच्याशिवाय ह्याला जमेना. हा यायचा, माडीवरती येऊन द्यायची नाही ती, हा त्या जिन्यातच बसायचा आणि तिच्याकडे बघत बसायचा. जाऊ देत, ताका दुधाची ताण ताकावरती, इथून तरी बघता येईल तिला. कालांतराने त्याच्या इथं बसण्यामुळे सुद्धा तिचं गिराईक जायला लागलं. त्यामुळे तिने लाथा बुक्क्या मारून ह्याला घराबाहेर काढला आणि गलित गात्र अवस्थेवरती हा अंथरुणावरती पडला. म्हणून सेवा दोन्ही पद्धतीची, अनुकूल स्थितीतली आणि प्रतिकूल स्थितीतली. नवरा गलित गात्र स्थितीवरती अंथरुणावरती पडलाय, बाई मेलं, माझा नवरा किती दमतो ना, किती काम करावं लागतं, आणि एवढं असून सुद्धा लोकांच्याकडे सेवाला जातो. म्हटल्यानंतर माझ्या नवऱ्याला दुःख देणं हे स्त्रीला न चालणार आहे. म्हणून बिचारीने दिवसातनं 3-3 वेळा स्पंजिंग करावं, त्याला त्याचे कपडे बदलावे, त्याला खायला प्यायला घालावं. त्यांना चावता येत नाही ना, म्हणून स्मॅश केलेला भात गुरगुटा करावा आणि त्याला खायला घालावा. का? आपला स्वामी आहे शेवटी, काय असला तरी. दिवस छान जायचा, संध्याकाळ झाली की याच्या डोळ्यातनं पाणी यायचं, रडायला लागायचा. नाथ, तुम्हाला काही होतंय का? तुम्हाला काही हवं आहे का? कुठं दुखत असेल तर सांगा, मी चेपून देते. हां, म्हटलं तुम्हाला काही औषध हवी आहेत का? मी वैद्यांकडे जाऊन आणू का? पण काही नाही. हो, हा रडायचा. का? कारण संध्याकाळ झाली की तिची आठवण यायची. हो, तिचं ते दिसणं, तिचं ते रूप, तिचं ते सगळं बोलणं, तिची ती मादकता, म्हटलं याला ग्रासायची. आणि संध्याकाळ झाली की तिची आठवण यायची. आता मला जाता येत नाही म्हणून रडायचा, आणि हिला वाटायचं ह्याला काहीतरी दुखतंय म्हणून रडतोय. बिचारी त्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायची सुखात ठेवण्याचा, पण संध्याकाळ झाली की हा रडायचा. एक दिवस कौशिकीने त्याला विचारलं, नाथ, काय होतंय तुम्हाला? मला सांगा, जे असेल ते सांगा, मी तुम्हाला तुमच्या दुखण्यातनं दूर करीन आणि तुम्हाला आनंद देईन. मला सांगा, मी काय करू? काय केलं म्हणजे तुमच्या डोळ्यातनं पाणी यायचं बंद होईल? आणि हा
मन खातंय हो. मी कसं सांगू माझ्या बायकोला मला कशामुळे रडायला येतंय, का रडायला येते, कसं सांगू. पण एक दिवस निर्लज्ज झाला, निर्लज्ज. जाऊ दे म्हटलं, काय व्हायचं ते होईल, शिव्या घालेल, मारेल, बोलेल, पण माझ्या मनातलं सगळं बाहेर तर पडेल. म्हणून एक दिवस निर्लज्जपणे तिला म्हटला, सती मी हे सांगितल्यानंतर तू मला मारलंस, काय बोलता तुम्ही हे, अहो मारलं काय म्हणता तुम्ही, माझे पती, मी कसं मारणार तुम्हाला. सती ऐक जरा, मी काय म्हणतो ते ऐक. मी जे सांगितल्यानंतर तू मला 2 मुस्काळात मारल्यास ना तरी सुद्धा मी तुला काही अहो काय बोलताय तुम्ही हे, तू मला घरातनं बाहेर काढलंस ना तरी सुद्धा मी काही म्हणणार नाही तुला. अहो असल्या भलत्या गोष्टी का बोलता तुम्ही. सती कारण मी सांगणार आहे ना ते त्याच योग्यतेच आहे, त्याच योग्यतेच. नाथ काय झाले सांगा. आणि हा तिला सांगतोय, रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला. तिज विडना चित्तर मे, तिज विडना चित्तर मे, भोग भोगण्याला रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे. गलित गात्र या तनूस, गलित गात्र या तनूस, पुलकित करी रती मनास. निर्लज्जपणे तिला सांगतोय. आणि सती हे सगळे शब्द ऐकते, तिचा देह स्टॅच्यू झाला हो. बाप रे काय बोलतोय आपला नवरा, हे मी त्यांच्याकडनं अपेक्षित केलं नव्हतं. किंवा कुठल्याच स्त्रीने आपल्या नवऱ्याकडनं हे अपेक्षित केलेलं नसतं. पण ती सांगतीये, गलित गात्र या तनूस, पुलकित करी रती मनास, वळवून यात नमनास, भोग दे पतीला रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख रती सुख रती सुख. शब्द ऐकले मटकन खालीच बसली हो कौशिकी. रती सुख झणी मिळवून दे सती कौशिकाला, तिज विणना चित्त रमे भोग भोगण्याला. काय म्हणावं. आपल्या नवऱ्याची हे मुखात न, मराठी त्याला मुक्ताफळ म्हणतात, हे सगळं ती ऐकते आणि ती मटकन खालीच बसली. मी काय समजले आणि काय निघालं, काही बोलली नाही. कौशिकाला आपलं मन मोकळं झाल्याचा आनंद सुटलो. इतके दिवस मनात साठवलेलं एकदाचं बोलून टाकलं. आता बायकोने घराबाहेर काढलं काय, तिने मुस्काडीत मारली काय, तिने मला वाटेल ते काही केलं ना तरी सुद्धा चालेल, पण माझं मन मोकळं झालं. ती आतमध्ये खोली गेली, दरवाजा लावून घेतला, रात्रभर बाहेर आलीच नाही. तिथंच दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि बाहेर आली आणि नवऱ्याला पुन्हा स्पंजिंग करायला लागली. हो सती, सती मला माफ केलंस, तू माफ केलंस ना मला, म्हणूनच तू आलीस ना. सती माझ्या मनातलं मी मोकळं केलं, आता तू मला काही बोलीस तरी झाले. एक शब्द बोले ना हो. त्याचे कपडे बदलतीये, त्याला अंग स्वच्छ करतीये. सती बोल ना काहीतरी, बोल ना. माझ्यावरती रागवलीस तू, माझ्यावरती चिडली आहेस, बोल बोल, मला तुला म्हणशील ते सगळं मी ऐकीन. एक शब्द बोले ना. देवाची पूजा वगैरे सगळी करावी, दुपारचा नैवेद्य करावा, नैवेद्य द्यावा, नवऱ्याला खायला घालतीये, एक शब्द बोलत नाही. सती बोल ना, माझं चुकलंय, मला मान्य आहे, मी चुकलोय. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे, पण बोल ना 2 शब्द. शिव्या घातल्यास तरी चालतील, पण बोल. एक शब्द बोले ना. संध्याकाळी कौशिक म्हणतोय, तू बोलली नाहीस तर मी अन्न घेणार नाही, बोल. आणि कौशिकी त्याला म्हणतीये, कुठं राहते ती, कुठं राहते ती. आपण पारमार्थिक स्थितीवरती चरित्र आहे का? हा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ती विचारतीये कुठं राहतीये ती. कौशिक म्हटला, म्हणजे तुम्हाला माफ केलंस, माफ केलंस म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाणार.
पुढचे शब्द नाहीत, कुठं राहते ती एवढं एकच विचारलं. आणि यांनी निर्लज्जपणे पत्ता सांगितला, हो इथं राहते ती. नवऱ्याला जेवायला घातलं का? कारण नवऱ्याने शब्द केला होता, तू बोलली नाहीस तर मी अन्न घेणार नाही. आणि नवऱ्याचा आनंद तोच माझा आनंद, हे मी पतिव्रतेचं दर्शन सांगतोय. नवऱ्याचा आनंद तोच माझा आनंद, नवऱ्याचं दुःख तेच माझं दुःख. कौशिकीने शब्द ऐकून घेतले. नवरा झोपला आणि कौशिकी कुलीन घरातली स्त्री आहे, डोक्यावरनं पदर घेतला, आपला चेहरा झाकला, हातामध्ये कंदील घेतला आणि कौशिकीची स्वारी सांगितलेल्या पत्त्यावरती निघाली. ज्या स्त्रीनी माझ्या नवऱ्याला येडा केला आहे ती आहे कशी एकदा बघूयात तरी. म्हणून कौशिकी तिच्या दारात, ती माडीवरती नाचती आहे, ही खाली रस्त्यावर उभी आहे आणि त्या खिडक्यांमधनं तिचा ओझरता चेहरा दिसतोय. तो चेहरा पाहिल्यानंतर कौशिकी म्हणते, खरंच एखाद्या वेळेला माझ्यापेक्षा ही छान दिसत असेल म्हणून माझ्या नवऱ्याला ती आवडली असेल. एखाद्या वेळेला मी माझ्या नवऱ्याला जो आनंद देऊ शकत नाही तो ही देत असेल म्हणून माझ्या नवऱ्याला ही आवडली असेल. असू दे, माझ्या नवऱ्याचा आनंद तोच माझा आनंद. कौशिक त्या दिवशी घरी आली. दुसऱ्या दिवशी काय केलं पाहिजे विचार करून पुन्हा रात्री अशीच गेली. हिच्या अंगणामध्ये सगळं अंगण तिने झाडलं. आणलेलं गोमय त्यांनी अंगण सारवलं. वरती नाच चाललेला आहे, हिने खाली अंगण सारवलं. त्याच्यामध्ये असणारी ती तुळशी, त्या तुळशीची पूजा करावी, आणलेलं हळद कुंकू चढवावं, त्याच्यावरती उदबत्ती लावावी, निरांजन लावावं आणि त्या तुळशीला प्रार्थना करते, आई तुळशी माते वंदन करीते, पूजा तव करीते. आई आई वंदन करीते, पूजा करीते, पूजा तव करीते. आई आई जीवन देते तव चरणाला, तू जीवन दे अभागिनीला. काय प्रार्थना आहे तिची. निज सेवाई गोड करून घे, वंदिन तव पाया. आई आई तिने केलेली ती आर्त प्रार्थना आहे. नमस्कार करून कौशिकी घरी. एक दिवस नाही, 6 महिने चाललंय, 6 महिने. पण याचा परिणाम असा झाला की जी सज्जामध्ये नाचणारी स्त्री आहे ना, तिला आपल्या ह्या नाचण्यातनं ज्या विषयांची प्राप्ती व्हावी असं जे वाटत होतं ना, आता ती स्त्री निर्विषय व्हायला लागली. हो, निर्विषय व्हायला लागली. म्हणजे ती विषयांच्यासाठी, वासनांच्यासाठी म्हणून नाच नाही करत आहे, तर ती परमेश्वराची पूजा करतीये. किंबहुना तिची अवस्था नाही, तिथं बसलेले जे तिचे गिराईक आहेत त्या गिराईकांना सुद्धा हिच्याकडनं आपल्या काही मिळावं नाही, आपण फक्त कलेचा आनंद घ्यावा म्हणून लोक बसायला लागली. हो, ती निर्विषय व्हायला लागली. आणि ही स्त्री विचार करतीये, अरे ज्या लोकांचा मी आनंद घेण्यासाठी म्हणून यांना इथं बोलवतीये आणि त्यांना पाहिल्यानंतर नाचायला लागल्यानंतर सगळा मूडच बदलतोय आणि मी निर्विषय होते आणि ही सर्व लोक निर्विषय होत आहेत. हे काहीतरी वेगळं आहे. पण मला काहीही प्राप्त न होता सुद्धा माझा आनंद कुठं विरवला जात नाहीये, माझा आनंद कुठेही कमी होत नाहीये, उलट वाढतोय, असं त्या स्त्रीला वाटायला लागलं. आणि नाही, हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. आज ही नायकीण दुसऱ्या स्त्रीला सज्जामध्ये नाचायला उभं केलं आणि जिन्यात येऊन बसली. कोण येत आहे माझ्या अंगणामध्ये? हे सगळं दररोज मी सकाळी उठल्यानंतर बघतीये कोण आहे. त्याच्यामुळे हे सगळं चाललंय, तिच्या लक्षात आलं. आणि आज कौशिकी नेहमीसारखी आली, पूजा केली, नमस्कार करून कौशिकी निघणार, ही जिन्यातनं खाली आली स्त्री तिच्यासमोर. माय, आपण कोण आहात? माझ्या अंगणामध्ये तुळशीची पूजा करता, माझं अंगण सारवता, आपण कोण आहात? इथं काय येता?
आणि आपण चांगल्या घरातल्या दिसता, आपण हे का करता? आपल्याला काही हवं आहे का? जर हवं असेल तर सांगा, मी तुम्हाला देते. का? कारण तुमच्या ह्या पूजेमुळे माझं मन बदललं आहे, माझे विचार बदलले आहेत, माझी कृती बदलली आहे, माझ्या इच्छा बदलल्या आहेत, पण तरीसुद्धा माझा आनंद द्विगुणित व्हायचा काही राहिलेला नाही. आपण काय करता आणि कशासाठी करता मला सांगाल? कौशिकी याच दिवसाची वाट बघत होती. मी तुझ्या दारात येणार नाही, तू माझ्या दारात ये. कौशिकी या दिवसाची वाट बघते म्हणून लगेच तिने पदर नाही खोचला. ती तशीच. आपण छान दिसता, तुम्ही मला देता असं म्हटलात ना. हो, माग, तुला काय हवंय ते माग. मी तुला शब्द देते, मी देते तुला. कौशिकी म्हटली, माझ्या यजमानांना तुम्ही खूप आवडता, माझ्या यजमानांना तुम्ही खूप आवडता. हा शब्द ऐकला आणि नायकीण चापापली, तू कौशिकाची पत्नी? तेव्हा कौशिकी विचार करतीये, मी माझ्या नवऱ्याचं नाव घेतलं नाही तरी सुद्धा हिच्या हृदयामध्ये माझा नवरा किती घट्ट बसला आहे, किती घट्ट बसला आहे. तू कौशिकाची पत्नी? हो. तुम्ही म्हटलात तुला हवं ते मी देईन, मला द्याल? बोल, काय हवंय, काय हवंय? आणि कौशिकी तिला सांगते, दे मज दान असे, दे मज धा दिन, धा धा दिन, दे मज दान असे, दे मज दान असे, तब वरदाने सुख विलसे, दे मज दान असे, दे मज दान असे. देशील? सौभाग्याचे हे तू स्मरावे, सौभाग्याचे हे तू स्मरावे, पूर्तीस्तम काये झिजमावे, पूर्तीस्तम काये झिजमावे, सुखी करोनी सुखी रहावे, सुखी करोनी सुखी रहावे, कलत्र ध्येय असे, दे मज दान असे. देशील? माझ्या नवऱ्याला एक रात्रीचा आनंद देशील? सगळं विचित्र आहे. कोण मागतंय? कौशिकी मागतीये, माझ्या नवऱ्याला एक रात्रीचा आनंद देशील? नायकीण स्तब्ध. कुठली सौभाग्यवती असं मागणं मागेल? हो, कुठली सौभाग्यवती मागेल? काय बोलतेस तुला कळतंय? मला कळतंय. माझ्या नवऱ्याचा आनंद तो माझा आनंद आहे आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही आवडता. द्याल आनंद? नायकीण म्हणतीये, मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, त्याला घेऊन तू माझ्याकडे ये, मी त्याला एक रात्रीचा आनंद देते. ठीक आहे. कौशिकी घरी. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला सकाळचं जे सगळं कर्म करायचं ते केलं आणि संध्याकाळी नवऱ्याला जेवायला घालताना कौशिकी म्हणतीये, आवरायचं का, आपल्याला जायचंय. एवढा शब्द फक्त ऐकला, गलित गात्र अंथरुणावरती पडलेला कौशिक, ज्याला स्वतःचा हात उचलता येत नाही आहे, तो कौशिक त्या मंचकावरती उठून बसला. म्हणजे तिच्याकडे जायचं? विषयांमध्ये लडबडलेली माणसं असतात ना, ती अशी असतात. तिच्याकडे जायचं? कौशिकी म्हटली, मी नुसतं जायचं म्हटलं तर माझ्या नवऱ्याच्या अंगामध्ये केवढी ताकद आली, केवढी ताकद.
डॉक्टरी शास्त्रामध्ये सुद्धा हा उपाय केला जातो, बरोबर ना. व्यसनाधीन असणाऱ्या माणसाला जगवायचं असेल तर वेळ प्रसंगी त्याला ते व्यसन करायला दिलं जातं. का? कारण हा जगला तर मला त्याला व्यसनातनं बाहेर काढता येईल, पण आत्ता त्याला व्यसन करून देणं गरजेचं आहे. तसं कौशिकीने नुसता शब्द काढला, त्याच्या अंगात ताकद आली. कौशिकीने त्याला सगळा स्वच्छ केला, त्याला कपडे चढवली. चालता कुठं येते, गलित गात्र येतो. कौशिकी म्हटली, मी तुम्हाला पाठांगुळी घेते, पाठीवर घेते, तुमच्या पायातनं हात घालते, रस्ता मला कळणार नाही ना, तुम्ही हातात कंदील घ्या आणि एका हाताने मला धरून ठेवा, म्हणजे तुम्ही पडणार नाही. हो हो चालेल ना. आणि घरातनं निघाली. रात्र झाल्यानंतर त्याच्या हातात कंदील, ह्यानी एक हात तिच्या खांद्यावरनं म्हणजे गळ्यावरनं खांद्यावरती ठेवलेला, तिने दोन्ही पायातनं हात घातले, त्याचे दोन्ही पाय मोकळे आणि ही चालायला लागली. हा पाय हलवायला लागला. हो अहो पाय हलवू नका, मला चालता येत नाही आहे, जिना चढायचं आहे ना, थोडेसे काय म्हणावं. अरे अरे कौशिकी म्हटली, पाय हलवू नका, मला चालता येत नाही. तेवढा पुरता गप्प बसायचा. पुन्हा 4 बोलो गेलं की पुन्हा पाय हलवायला लागा. असं आहे, दैव देतं कर्म नेतं म्हणतात तशी अवस्था. हे असे निघालेले. आणि त्या ह्याच्यात मार्गामध्ये शूळ खोवुनी, मार्गामध्ये शूळ खोवुनी नृपमुनी वर ठेवी. कौंडिन्य महामुनींची स्वारी, मांडव्य महामुनींची स्वारी, बरोबर ना. मांडव्य महामुनींची स्वारी म्हटलं, त्यांना शूळावरती ठेवलंय. हो अपराध त्यांचा काही नाही आहे, पण तरी सुद्धा यांचा अपराध आहे असं समजून राजांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांना शूळावरती ठेवलं. शूळ हा एक प्रकार असा आहे की ज्याच्यावरती हलक्यातली हलकी वस्तू ठेवली तरी सुद्धा ती कापून खाली पडते, इतकं ते धारदार असतं. आणि त्या मुनींना त्याच्यावरती ठेवलं. पण योग बलाने काया आपुली तोलून वरती ठेवी हो रामा. मुनी सुद्धा तसेच साधे नाही आहेत. त्यांनी आपली काया त्या शूळावरती तोलून ठेवली, तरंगत ठेवली, आणि ते त्यांच्या ध्यानामध्ये. इकडे ही नवऱ्याला घेऊन चालली आहे आणि काय गप्प बसेल तर शपथ ना. पती आशा पुरवाया, पती आशा पुरवाया, गेली सती घेऊनी पती काया. नवऱ्याला घेऊन चालली आणि विपरीत घडले तेव्हा कौशिकाचा पाय ऋषी काया राम. ते पाय हलवता हलवता अहो त्या ऋषींना लागला या कौशिकाचा पाय. आता तो आधीच त्याच्या डोकं गरम. का? कारण नसताना राजाने आपल्याला शिक्षा केली आहे. कारण नसताना, आपली चूक नसताना राजाने आपल्याला ही शिक्षा केली आहे. तो आधीच ऋषी गरम आणि त्याच्यात ह्यांनी याला लाथ घातली म्हटल्यानंतर तो डबल गरम. आणि त्यांनी मागचा पुढचा विचारच केला नाही, तिथंच शाप दिला. शिळा बततो हो वत हो, शिळा बततो दादिंदा 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 दादिंदा, शिळा बततो हो वत हो, शिळा बततो हो. उदयीचा दिन करण छपाही, उदयीचा दिन करण छपाही, उदयीचा दिन करण छपाही. शापवदे मुनितो मुनितो, शिळा बततो शिळा बततो हो वतो, शिळा बततो हो. त्याचे आजोबा कीर्तनकार आहेत म्हटल्यानंतर त्याच्या अंगात थोडं रक्त आहे. ते त्यांनी मागचा पुढचा विचार केलाच नाही. आणि उद्याचा सूर्य उगवणारा हा पाहणार नाही ज्यांनी मला लाथ घातली. त्यांनी शाप देऊन मोकळा हो. अरे जरा विचार कर, तो सॉरी वगैरे म्हणतोय का जरा बघ ना. हे गरम डोक्याचे शाप देऊन मोकळे लगेच. आणि हे शब्द कौशिक कशाला ऐकतो? कौशिक तिला आलं का तिचं घर आलं? कसलं आलं मेल्या, मरण आलं तुझं, घर कुठलं? कौशिकीने कपाळाला हात लावला. नाथ काय केलं तुम्ही, काय केलं? त्याला ठेवला तिथं खाली आणि त्या ऋषींच्या जवळ गेली. महाराज चूक त्यांची नाही आहे,
चूक माझी आहे. मी चुकून तुमच्या जवळनं त्यांना नेल्यामुळे त्यांचा पाय तुम्हाला लागला. मला तुम्ही दिसला असता तर त्यांचा पाया लागला नसता. म्हणजे चूक त्यांची नाही आहे, खरी चूक माझी आहे. तेव्हा शाप ना तुम्ही त्यांना देऊ नका, मला द्या. मला माझी चूक आहे. मुनी म्हणतायत, बाळा एकदा तोंडातनं शब्द गेला, आता तो मागे येणार नाही. तो जो कोणी आहे ना महाराज, ते माझे यजमान आहेत आणि दोष त्यांचा नाही आहे, किती असू देत. पण शाप दिलाय म्हटल्यानं तो उद्याचा सूर्य तो बघणार नाही. महाराज असं नका करू. मी तुमच्या चरणाशी लागते. तुम्ही म्हणाल ती तुमची सेवा करते, तुम्ही म्हणाल ते तुम्हाला देते. पण माझ्या यजमानांना या मृत्यूच्या तडाख्यातनं सोडवा. त्यांचा शाप बाजूला घ्या. ऐकुनी अशी शाप वैखरी, ऐकुनी अशी शाप वैखरी, सती जातसे त्वरे सामोरी, हात जोडुनी प्रार्थिते मुनी, शाप आवरी ज्ञान घ्या धनी. महाराज मी तुम्हाला शरण येते. वाटल्यास तुम्ही मला मरण द्या, पण माझ्या यजमानांना सोडा. बाळा नाही होणार. तुझा नवरा उद्याचा सूर्य नाही बघणार. तुझ्या नवऱ्याला उद्याचा सूर्य नाही दिसणार. 10 वेळा प्रार्थना करून सुद्धा ऋषी ऐकत नाही म्हटल्यानंतर सती मागे सरली, आपले डोळे पुसले, आपला पदर कोसला आणि ऋषींना म्हणते, महाराज तुमचा शाप जर खरा होणार असेल ना, तर मी शब्द देते तुम्हाला. मी उद्याचा उगवणारा सूर्य जर माझ्या नवऱ्याचा प्राण घेणार असेल तर मी तुम्हाला शब्द देते, हा उगवणारा सूर्य माझ्या नवऱ्याला मारणार असेल तर उद्या सूर्यच नाही उगवणार. सूर्यच नाही उगवणार. एका सतीचे शब्द आहेत, ते लक्षात ठेवा. एका पतिव्रतेचे शब्द आहेत. आणि ते शब्द ऐकल्यानंतर मांडव्य महामुनी म्हणतात, वा असं असावं. आता तुझा शब्द खरा होतो का माझा खरा होतो मला बघायचं आहे. पणास लाविन सेवा, पणास लाविन सेवा, जीवन देण्या पतीस समयाला, येऊ नच मी देई, येऊ नच मी देई, क्षितिजावरती रवीस उदयाला. उद्याचा सूर्यच जन्माला येणार नाही. तो सूर्य माझा नवऱ्याला मारणार असेल तर. आणि ऋषी म्हणतायत, तुझा शब्द खरा होतो का माझा खरा होतोय मला बघायचंच आहे. आणि नवऱ्याला सांगितलं, तिच्याकडे जायचंय ना, मग जायचं असेल तर आधी जगायला शिका. काय करू? काय नाही म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे म्हटल्यामुळे ती मिळणार असेल तर म्हणायला मी तयार आहे. हा लागला म्हणाला. आणि हिनी पूर्व क्षितिजाला त्राटक केलं. पूर्व क्षितिजावरती नेत्र स्थिर केले, त्राटक केलं तिने. आणि खबरदार जर वरती आलास तर जाळून भस्म करीन तुला, म्हणून त्यांनी ते त्राटक लावलं त्या पूर्व क्षितिजाला. आणि झालं ते तांबडं फुटलं, सगळं लाल बुंद दिसायला लागलं, पक्षींचा चिवचिवाट सुरू झाला. आणि हे महाराज यायला लागले ना वरती. आणि जसे क्षितिजाला येऊन टेकले, वरती येत काय कशाला, ते तिथंच ते वरती येईस ना. अहो म्हटलं सकाळ झाला, दुपार झाली, संध्याकाळ झाली, हे वरतीच येईना, ते तिथंच का. हिनी त्राटक लावलंय, खबरदार वर्षी येशील तर. 21 दिवस सूर्यवरती आला नाही. 21 दिवस ही नजर तशीच लावून बसली आहे. याचा परिणाम शाळेमध्ये आपल्याला पूर्वी निबंध होता, सूर्य उदय झाला नाही तर, असा निबंध होता ना. सृष्टीचं चलनवलन थांबलं ना, सगळ्या ऋषीमुनींचे तर्पण थांबली.
सृष्टीचं चलनवलन गप्प होऊन गेलं का? सूर्यच नाही ना. पृथ्वी तलावरती म्हटलं सगळा ऑक्सिजन वाढला का? कारण रात्रीच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड जातं आणि ऑक्सिजन वाढतो. सूर्य झाला नाही, सगळीकडे नुसतं ऑक्सिजनच, चालत नाही. सृष्टीचं चलनवलन थांबलं. याचा परिणाम सगळेजण तिला सांगतायत, पुरी शब्द मागे घे. घेणार नाही. ऋषीला सांगतायत घ्या मागे. जमणार नाही का? माझा शब्द मागे गेला तर म्हटलं माझ्या प्रतिष्ठेचं काय? तो त्याच्या ह्याच्यातनं आले ना, ही याच्या ह्याच्यातनं आले ना. शेवटी सृष्टीचे करते धरते हरते हे समोर बसलेले तिथं समोर आले. पुरी शब्द मागे घे. विश्वाचं चलनवलन थांबलंय. कौशिकाचा शब्द सांगतो तुम्हाला. सृष्टीचं चलनवलन थांबलंय, विश्वाचं चलनवलन थांबलंय. शब्द मागे घे. पुरीचे शब्द आहेत, माझा नवरा हे माझं विश्व आहे. माझा नवरा हे माझं विश्व आहे आणि तो जर वरती आला तर माझं विश्व समाप्त होणार आहे. मी शब्द मागे घेणार नाही. शेवटी बाईला कोण आवरणार हो? शक्यच नाही. मग तिला आवरायला तिच्यासारखीच असली पाहिजे, तिच्यासारखीच. आणि त्यावेळेला तिला आवरायला पृथ्वी तलावरती दुसरी होती ना तिच्यासारखी, तिचं नाव अनुसूया. तिचं नाव अनुसूया. आणि अनुसूया मातोश्रींना बोलवलं. अनुसूया मातोश्रीला सांगतायत, कौशिकी शब्द मागे घे बाळा. आई तुम्ही सांगताय, तुम्ही स्वतः एक पतिव्रत आहात आणि तुम्ही मला सांगता अगं पुढचं तर ऐक, पुढचं ऐक. सूर्यवरती येऊ देत, तुझा नवरा मरून पडू देत. मी तुला शब्द देते की तुझ्यासारखी मी सुद्धा जर पतिव्रता असेन, पतीच्या पलीकडे दुसऱ्या परपुरुषाकडे वडिलांच्या समानच जर मी पाहिलं असेन, तर मी शब्द देते तुझा मेलेला नवरा मी जिवंत करते. शब्द कोण देतं यालाही फार महत्त्वाचं असतो. बुवाने दिला तर कोणी विचारतं का? अनुसूया मातोश्री सांगतायत. आणि आईंच्या शब्दावरती विश्वास ठेवून हिनी शब्द मागे घेतला. सूर्यवरती आला आणि कौशिक मरून पडला. पण अनुसूया मातोश्री हातामध्ये पाणी घेतलं आणि आपल्या यजमानांचं स्मरण केलं. अत्रिमुनी नाही आहेत तिथं, स्मरण केलं. महाराज या अख्ख्या आयुष्यात नाही, जन्मजन्मांतरी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाला वडिलांच्या समानच जर मी पाहिलं असेल आणि माझं संपूर्ण आयुष्य, माझा प्रत्येक प्राण मी फक्त तुमच्या आनंदासाठी खर्च केला असेल, तर महाराज या तीर्थाने हा कौशिक जिवंत हो. केवढा विश्वास आहे हो. आणि ते तीर्थ त्या कौशिकावरती टाकलं. अहो 25 वर्षाचा तरणा होता तसा आमचा कौशिक उभा राहिला. अंगावरचं सगळं कुष्ठ गेलं, सगळं गेलं, तो उभा राहिला. गंमत म्हणजे त्याच ठिकाणी ती नायकीण पण आलेली आहे. सगळी लोकं तिथंच जमली आहे. अनुसूयेचा हा पराक्रम पाहिला. सगळ्यांनी अनुसूयेचा जय जयकार करावा. आणि तिन्ही देवतांनी अनुसूयेला नमस्कार केला. तुझ्यामुळे सृष्टीचं चक्र वाचलं. बोल काय हवंय तुला? या सृष्टीची माता म्हणून मी तुला विनंती करतोय, बोल काय हवंय तुला? त्यावेळेला अनुसूया माता म्हटल्या, तुम्ही मला माता म्हटलात ना, आता मातेचा आनंद द्या. तेव्हा दत्त हे तिन्ही देव म्हटले, ते मी 4 तारखेच्या शिवाय देऊ शकत नाही. आता पुढचं चरित्र ते सांगतील, जे 4 तारखेला येणार आहेत ते सांगतील आणि मग दत्त महाराजांचा जन्म होईल. पण त्याच्या मागची ही पार्श्वभूमी टेंबेस्वामी महाराजांनी लिहिली आहे. अर्थात कथानकाला गांभीर्याने लोकांसमोर आणण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये ते रंग भरावे लागतात. आणि ते जर भरले नाहीत तर त्याच्यातले गांभीर्य लक्षात येणार नाही. म्हणून हे जरा त्याच्यातलं इकडचा तिकडचा मसाला भरावा लागतो. पण त्याच्यातली मूळ जी कथा आहे ती ही आहे. आणि टेंबेस्वामी महाराजांनी लिहिली, त्यामुळे ती ॲथॉरॉन्टिक आहे, ती काय बुवाच्या खिशातली नाही आहे. तेव्हा सतीने केलेली आपल्या यजमानांची निरपेक्ष सेवा आणि त्या सेवेचं फळ म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा जन्म आहे. अनुसूया मातोश्रींनी केलेली आपल्या यजमानांची निरपेक्ष सेवा, त्या सेवेचं फळ म्हणजे दत्त महाराजांचा जन्म आहे. त्यामुळे ती सेवा कोणाची? तुझी, म्हणजे समस्त प्राणीमात्रांची सेवा. असं समजून ज्या वेळेला तुमच्याकडनं होईल
त्यावेळेला तुमच्याही घरामध्ये असेच दत्त जन्माला येतील. आणि ते दत्त आपल्याकडे जन्माला आले तर सृष्टीला आनंद दिल्याशिवाय राहतील का? ते सृष्टीलाही आनंद देतील आणि तुम्हालाही आनंद देतील. तो आनंद नानांनी तुमच्या पदरामध्ये टाकावा अशी प्रार्थना करून या कीर्तनाला विराम देतो. जरा खूपच पुढं गेलो, पण तरीसुद्धा आता आज पर्याय नव्हता माझ्याकडे. पण असो, झालेले सर्व महाराजांच्या चरणी अर्पण करू. आनंद घेतला, तुम्ही घेतला, मीही घेतला, नानाने तो दिला म्हणून महाराजांचा ऋणी आहे, आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. पुन्हा पुढच्या वर्षी भेटूया तेव्हा असाच आनंद घेऊयात. तोपर्यंत हे चिदान दे गा देवा.